हाय स्टुडंट्स, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सिग्निफिकन्स बघितली. सिग्निफिकन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड ह्या क्वेश्चन बघितला. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार तो म्हणजे मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड. हा क्वेश्चन थोडासा कॅल्क्युलेटेड अँड डायग्रामॅटिकली आहे. ह्यात एक्सप्लेनेशनसारखं जास्त काही नाही आहे. मग ह्यामध्ये त्यांनी फक्त काय म्हटलं आहे तर इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड refers to the degree of responsiveness of demand to a given change in price, other things remaining constant. त्यांनी हे चार दिलेले आहेत बघा. देर आर 4 मेथड्स ऑफ मेजरिंग इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड. इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांडच्या 4 मेथड्स त्यांनी दिलेले आहेत. त्यातली पहिली आहे पर्सेंटेज ऑफ रेशो मेथड, सेकंड आहे टोटल आउटले मेथड, देन थर्ड आहे जिओमेट्रिकल मेथड और पॉइंट इलेक्ट्रिसिटी मेथड, ARC मेथड और ARC प्राइस इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड. हे चार त्यांनी मेथड्स दिलेले आहेत. त्यातली आता आपण पहिली बघा पर्सेंटेज और रेशो मेथड. ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, त्यांनी प्राइस इलेक्ट्रिसिटी इज इक्वल टू पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन प्राइस दिलेली आहे. खाली त्यांनी तो फॉर्म्युला दिलेला आहे बघा. ट्रायंगल Q डिवायडेड बाय Q डिवायडेड बाय ट्रायंगल P डिवायडेड बाय P इज इक्वल टू ट्रायंगल Q डिवायडेड बाय Q प्लस ट्रायंगल P डिवायडेड बाय P. त्याच्या नेक्स्ट बघा इज इक्वल टू ट्रायंगल Q डिवायडेड बाय Q इंटू P डिवायडेड बाय ट्रायंगल P इज इक्वल टू नेक्स्ट लाईनला ट्रायंगल Q डिवायडेड बाय ट्रायंगल P इंटू P डिवायडेड बाय Q. थोडक्यात हा प्रॅक्टिकल कॅल्क्युलेटेड पार्ट आहे जो तुम्ही जेव्हा सॉल्व कराल. आता हे त्यांनी एक एक्झाम्पल दिलं आहे बघा. सपोज द फॉलोइंग इन्फॉर्मेशन आर अवेलेबल फ्रॉम अ डिमांड शेड्यूल. हे त्यांनी एक एक्झाम्पल छोटंसं दिलेलं आहे. प्राइस ऑफ ॲप्लाईज अँड क्वांटिटी डिमांडेड ओके रुपीज इन केजीस 20 P 21 P1. इकडे त्यांनी केजीसमध्ये दिले 100 Q अँड 96 Q1. मग त्याने फॉर्म्युला खाली दिला EP इज इक्वल टू ट्रायंगल Q डिवायडेड बाय Q इंटू P डिवायडेड बाय ट्रायंगल P. आणि त्यांनी त्या फॉर्म्युल्यामध्ये हे अमाऊंट्स घालून त्यांनी कॅल्क्युलेट केलेलं आहे. जेव्हा तुम्ही ते लिहाल तेव्हा ते तुमच्या लगेच लक्षात येणार. ओके. त्यानंतर त्यांनी नेक्स्ट सेकंड नंबरचा पॉईंट दिला तो टोटल आउटले मेथड. ह्यामध्ये बघा this method is also called as total expenditure method. This method was given by Professor Alfred Marshall. Here the total outlay or total revenue refers to the product of price and quantity demanded. Total revenue is equal to price into quantity. म्हणजेच ह्यामध्ये त्यांनी प्राइस इंटू क्वांटिटी हे हा फॉर्म्युला यूज करून त्यांनी हे सॉल्व केलेलं आहे बघा. त्यांनी ए म्हटलं आहे वेन अ फेल इन प्राइस राईज द क्वांटिटी डिमांडेड इन सच अ वे दॅट टोटल आउटले रिमेन्स अनचेंज देन द डिमांड इज से टू बी युनिटरी. ओके. ED इज इक्वल टू 1 ब्रॅकेटमध्ये म्हटलं आहे. तुम्हाला तिथे एक कॉलम दिसत असेल बघा. 3 कॉलम आहेत. प्राइस आहे, क्वांटिटी डिमांडेड आहे आणि पुढे त्याने दिलं आहे टोटल आउटले इन ब्रॅकेट P इंटू Q. मग इथे त्याने ₹10 दिले आहे, ₹5 दिले आहे प्राईसच्या कॉलममध्ये आणि क्वांटिटी डिमांडेड त्याने दिली आहे 30 युनिट्स अँड 60 युनिट्स. मग 300 आणि 300 हे ॲन्सर कसं आलं होतं ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे बघा. P इंटू Q. P इंटू Q केलं की तुम्हाला ॲन्सर भेटणार. मग P आहे प्राईस आणि Q आहे क्वांटिटी डिमांडेड आहे 30. मग 10 इंटू 30 केलं की तुमचा ॲन्सर येणार 300. तसंच 5 इंटू 60 केलं की तुमचा ॲन्सर येणार 300. ओके. बी पण सेम त्याने दिलेलं आहे. P इंटू Q ह्या प्रोसेसमध्ये हे सॉल्व करायचं आहे. त्यांनी ब्रॅकेटमध्ये दिलेलंच आहे. सी जे त्याने दिले ते पण त्यांनी सेम दिलं आहे. प्राईस दिले आहे, क्वांटिटी डिमांडेड, टोटल आउटले P इंटू Q. ओके. त्यानंतर नेक्स्ट थर्ड नंबरचं बघा जिओमेट्रिक मेथड पॉइंट इलेक्ट्रिसिटी मेथड. जिओमेट्रिक म्हणजे भूमितीय पद्धत. आपण तुम्ही जॉमेट्रीचा अभ्यास केला असेल 9वी 10वीला 9 आणि 10 स्टँडर्डला जॉमेट्री आणि अल्जेब्रा हे डिवायडेशन केलेलं असतं. म्हणजे बीजगणित भूमिती म्हणजे अल्जेब्रा आहे जॉमेट्री. मग ह्यामध्ये तुम्ही हे सगळा अभ्यास केला असेल की ते काय म्हणतात ह्यामध्ये बघा की This method was given by Professor Alfred Marshall. This method helps to measure price, electricity at
any point on the demand curve. The point method can be explained by considering a linear straight line demand curve. Let the straight line demand curve be extended further to meet the two axes, x-axis and y-axis, show in figure 4.10. मग इथे तुम्हाला खाली डायग्राम दिसत असेल बघा, फिगर 4.10 ही त्यांनी डायग्राम दिलेली आहे. ओके, ह्या डायग्रामचं खाली त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं आहे की काय म्हणतात ते. वेन अ पॉईंट इज टेकन ऑन द स्ट्रेट लाईन डिमांड कर्वे लाईक पॉईंट पी, इट डिवाइड द straight line demand curve into segments with AP and BP. Here AP is called the upper segment of the demand curve and PB is called the lower segment of demand curve. काय म्हटले त्यांनी डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येईल बघितल्यावर की AP is called the upper segment of the demand curve and PB is called the lower segment of demand curve. ओके, खाली त्यांनी बघा, पॉइंट इलेक्ट्रिसिटी इज इक्वल टू लोअर सेगमेंट ऑफ द डिमांड कर्वे डिवायडेड बाय अप्पर सेगमेंट ऑफ द डिमांड कर्वे इज इक्वल टू PB डिवायडेड बाय AP. त्याचं परत त्यांनी 4.11 ही त्यांनी डायग्राम दिलेली आहे बघा, आणि त्यांनी खाली म्हटलेलं आहे की हे डायग्राम कशा पद्धतीने प्रेझेंट केली आहे, कोणत्या पॉईंटवर काय येतं हे त्यांनी खाली दिलेलं आहे. आणि लास्ट त्यामधलेच अजून एक डायग्राम आहे 4.11, ही डायग्राम ही आहे. आणि पुढे त्यांनी 4.12 ही डायग्राम दिलेली आहे बघा. त्यात ते म्हणतात इफ द डिमांड कर्वे इज नॉन लिनियर देन इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड कॅन बी मेजर बाय ड्रॉइंग अ टॅन्जेंट लाईन ॲट द पर्टिक्युलर पॉईंट PC पॉईंट ॲट द पर्टिक्युलर पॉईंट C इन द फिगर 4.12. म्हणजेच जेव्हा पॉईंट स्ट्रेट लाईन डिमांड कर्वेवर लाईन P पॉईंट घेतला तर ते स्ट्रेट लाईनमधील डिमांड कर्वे दोन पार्ट्समध्ये असतं. दोन पार्ट्स कोणते, AB अँड BP, ह्या दोन पार्ट्समध्ये ते असतं. ही डायग्राम त्याने दिली आणि खाली त्यांनी म्हटलं आहे बघा, नाव द इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज मेजर बाय डिवायडिंग द लोअर सेगमेंट बाय द अप्पर सेगमेंट. ED इज इक्वल टू लोअर सेगमेंट ऑफ द टॅन्जेंट लाईन अँड अप्पर सेगमेंट डिवायडेड बाय अप्पर सेगमेंट ऑफ द टॅन्जेंट लाईन, म्हणजे BC इज इक्वल टू AC. आणि ही त्यांनी डायग्राम दिलेली आहे बघा. आणि लास्ट पॉईंट त्यांनी दिला आहे ह्या मेथडमधला तो म्हणजे ARC मेथड और ARC प्राइस इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड. हा त्यांनी लास्ट मेथड दिली आहे. त्यामध्ये बघा, इफ वी वॉन्ट टू मेजर इलेक्ट्रिसिटी बिटवीन एनी टू पॉईंट्स ऑन द डिमांड कर्वे then ARC electricity method is used. ARC electricity is measure of average electricity between any two points on the demand curve. It is the electricity at the midpoint of the chord that concept the initial and new point on the demand curve. Figure 4.13. फिगर 4.13 म्हणजे ही बघा, ही तिने खाली दिलेली आहे फिगर 4.13. ओके, खूप इझी आहे डायग्राम, डिफिकल्ट नाही आहे. आणि खाली त्यांनी म्हटलं आहे बघा, ARC इलेक्ट्रिसिटी इज कॅल्क्युलेटेड बाय यूजिंग द फॉलोइंग फॉर्म्युला. ARC ED इज इक्वल टू ट्रायंगल Q डिवायडेड बाय ट्रायंगल P इंटू P1 प्लस P2 डिवायडेड बाय Q1 प्लस Q2. खाली म्हटले त्यांनी एक फुल फॉर्म सांगितले आहेत त्या ह्याचे. ट्रायंगल Q इज इक्वल टू चेंज इन क्वांटिटी, ट्रायंगल P इज इक्वल टू चेंज इन प्राइस, Q1 is equal to initial quantity, Q2 new quantity and P1 for initial price. आणि पुढे त्यांनी म्हटलं P2 is equal to new price. ओके, आणि खाली त्यांनी एक सोल्युशन दिलेलं आहे, म्हणजे एक प्रॉब्लेम दिला आहे. सपोज इनिशियली प्राइस इज ₹100 and 1000 units are demanded. New price is ₹120 and 800 units are demanded. हे जे सूत्र त्यांनी दिलेलं आहे, हे सूत्र यूज करून, हा फॉर्म्युला यूज करून हे सॉल्व करायचं आहे. ओके, P1 प्लस P2 हे जे त्यांनी सूत्र दिलं, हे फॉर्म्युला यूज करून हे
जे कॅल्क्युलेशन त्यांनी दिले हे सॉल्व करायचं आहे. त्यांनी सगळे अमाऊंट समोरच दिलेले आहेत, त्या फक्त त्या सूत्रानुसार त्या फॉर्म्युल्यानुसार तिथे फिट करायच्या आहेत. ओके. इकॉनॉमिकला हे खूप बेसिक कॅल्क्युलेशन असतं. इट इज नॉट टफ. यामध्ये टफ काही नसतं, किंवा जे अकाउंटन्सी किंवा मॅथमॅटिकल पार्टमध्ये जे कॅल्क्युलेशन असतं तशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन हे यामध्ये नसतं. ह्यामध्ये जास्त ते डायग्रॅमॅटिकली गोष्टी ज्या असतात त्या ह्यामध्ये जास्त इन्क्लूड असतात. ओके. मग हे झालं तुमचं मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड. ओके. थँक्यू.